याला एकतर याला नगरपालिका समजत नाही एक, आणि हा विश्वात पहिला माणूस आहे अर्जुन खोतकर ज्याच्या घरी 2दा ईडी आली. आता तिसऱ्यांदा पण येणार, त्याला लक्षात सांगतो, तिसऱ्यांदा पण ईडी तुझ्या घरी येणार आहे. त्या नावाने तुने बोगस सबमिट केला डॉक्युमेंट्स आणि प्लॉट घेतला. त्या दर्शना हॉटेलमध्ये बोगस लोकांची साईन मारून तुला घेतला. डागने तुझ्यावर प्रेषित पूर्ण बाजारी डाग आहे, खरेदी विक्री सांगते सर्व तुझ्यावर आहे. तुझा एक नाही, तुझा पूर्ण डागच होतं, शर्टच काढाय, तोंड पण काढाय तुझा. हा ऐका ना, आपण तू काय चालला, मी काय म्हणतो एकनाथ शिंदेकडे, मी येतो एकनाथ शिंदेकडे, काय म्हणतात चला. अरे रडता रडता एकनाथ शिंदेकडे गेला. एकनाथ शिंदेने स्वतः तुला औरंगाबाद रडून आलं तर यायचं नाही माझ्याकडे, बोलला गेले एकनाथ शिंदे रडून आलं तर यायचं नाही मला. रामदास कदमने काय बोलला तुला, अरे पागल तू आहे रे, अरे तू मूर्ख आहे रे, तुने सुरुवात केली म्हणून मी म्हणून बोलावं. गम के आंसू में मुस्कुराकर चलना पड़ता है, गम के आंसू में मुस्कुरा के चलना पड़ता है, ये दुनिया है यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है. याचा अर्थ तुमचा पक्षानं गेम केला, अभिमन्यू केला असं म्हणायचं तुम्हाला? ते म्हणतात निष्ठा. निष्ठा काय, हे काय शिकवतील निष्ठा? यांनी आता ज्या मतदारांनी यांना तीनदा आमदार केलं, ज्या मतदारांनी, तर त्यांच्याविषयी जर अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर भूतकाळची परतफेड करत असतील तर काय म्हणावं यांना काय म्हणा. बरं नाही, प्लीज एकेरी नको. तुम्ही दोघेही खूप ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी राहिलेला, प्लीज माझी विनंती आहे आपण एकेरी नको, प्लीज एकेरी नको प्लीज माझी विनंती आहे. सर्वांना माहिती आहे जालन्याच्या लोकांना ते गद्दार कोण आहे आणि कोणी. 4 पार्ट्या आता पण तुम्ही बदलले, तुमच्या आता नवीन नाहीये. चर्चा करतो ना, तू तर म्हणतो आवाज येत नाही ते नाही. हा मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात गाजलेली एक घोषणा होती. ती घोषणा म्हणजे 50 खोके एकदम ओके, आणि या घोषणेचे जनक होते काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल. पण याच गोरंट्याल यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश करताना ते असं म्हणाले की ऑपरेशन सिंदूरमुळे मी भाजपमध्ये गेलो. एका अर्थानं ऑपरेशन सिंदूरमुळे त्यांनी भाजपचा सिंदूर लावला, अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होतीये. खर तर गोरंट्याल एकटे भाजपमध्ये गेले का असं नाहीये. गेल्या काही दिवसात अनेक नेते भाजपमध्ये गेले आणि काही दिवसांमध्ये तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर गेले, शिवसेना उभाटातून इतर नेते गेले, कुणाल पाटील काँग्रेसमधून गेले, संजय जगताप गेले, सुरेश वरपुडकर गेले, आणि आता कैलास गोरंट्याल सुद्धा भाजपवासी झालेले. म्हणजे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात निष्ठा नावाची गोष्ट ही आता लोप पावत चालली आहे. पृथ्वीवरची एखादी जमात नष्ट व्हावी तशा प्रकारची, आणि त्यामुळे राजकारणाची जी अवनती झाली आहे, राजकारण एक सत्तेचा खेळ बनला. खरं तर राजकारण समाजकारणाचं एक माध्यम होतं. पण महाराष्ट्रात असं चित्र का बनतंय? भाजपनं नेत्यांचं इन्कमिंग जिथून सुरू केलं तिथं विद्यमान त्यांच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत. मग भाजप 100% कडे निघालेला आहे का? आणि मग भाजप 100% कडे जाणार असेल तर मग मित्रपक्षांचं काय? अशी अनेक प्रश्नांची सरबत्ती सध्या केली जाते, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि 2 खासदारांपासून 302 पर्यंतचा भाजपचा टप्पा असाच पूर्ण झालेला नाहीये. भाजपनं दूरदृष्टी ठेवून त्याचं नियोजन केलं. आजही 100% भाजपच्या दृष्टीनं भाजपचा प्रवास सुरू आहे का? अनेक मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत आपण. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी जालन्याचे आता विद्यमान आमदार असलेले अर्जुनराव खोतकर आहेत, आणि त्याचबरोबर माजी आमदार आता भाजपमध्ये गेलेले कैलास गोरंट्याल सुद्धा आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे दोघांचं सुद्धा. कैलासजी, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. अहो, तुम्हीच तर महाराष्ट्राला सांगितलं होतं 50 खोके एकदम ओके, राळ उठली सगळी. आज तुम्हीच भाजप ओके कसं काय म्हटलं? हे बघा, काही गोष्टी तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण हे निश्चित आहे की 50 खोके एकदम ओके माझा मीच काढलेला आहे, ब्रँड आहे ते. पण परिस्थिती अनुसार काही बदल करावा लागतात, ते बदल मी केलेले आहे. मी काल्पनिक शेर म्हटलं होतं की गम के आंसू में मुस्कुरा कर चलना पड़ता है, गम के आंसू में मुस्कुरा के चलना पड़ता है, ये दुनिया है यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है.
ये दुनिया है, यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है। सियासत साजिशों की एक जाल है, मगर सियासत साजिशों की एक जाल है, मगर इस जाल में खुद को छुपा कर चलना पड़ता है। याचा अर्थ तुम्हाला मजबुरी आहे काही? माझी मजबुरी नाही आहे, माझी मजबुरी कोणत्याही प्रकारची नाही आहे, पण माझी जे काँग्रेस पार्टीमध्ये मागे मला जे इलेक्शन मध्ये ज्या प्रकारे म्हणजे मला मी रनिंग आमदार असताना माझा जे तिकीट फर्स्ट लिस्ट मध्ये आला पाहिजे तसं आलं नाही. सेकंड लिस्ट वाट बघितलं त्यात आलं नाही, मग थर्ड लिस्ट मध्ये आलं. थर्ड लिस्ट मध्ये आल्यानंतर मग इलेक्शनचं तिकीट भेटलं, पण पुढची रणनीती जी असते निवडणूक जिंकायची, त्यात स्टार प्रचारक हे ते जे पाहिजे तसं काही पार्टीने केले नाही. आणि मी वारंवार विनंती केलं, जेव्हा राहुलजी गांधी नांदेडला आले होते तेव्हा मी बोललो होतो की तुम्ही जालन्याला द्या, ते हो म्हटलं, मग ऐन वेळेवर त्यांनी कॅन्सल केलं. मग असा जो डाऊनफॉल मग चालू झाला तर पर्यंत इलेक्शनचा मतदान पेटीमध्ये पर्यंत झालेला आहे. आणि रणनीती एका तिकीट दिलंय याचा मतलब याचा मिनिंग असा नाहीये की आपण 100% निवडून येणार. ही वेळ गेलेली, पण त्या रणनीती आखलं पाहिजे आणि ज्या प्रकारची रणनीती आखलं पाहिजे, ज्या प्रकारे हे करावं लागतं, जसं युद्धात सर्व सामग्री पाहिजे तसा राजकारणात पण सर्व सामग्री पाहिजे, ते तसं काही केलं नाही. बर, याचा अर्थ तुमचा पक्षानं गेम केला, अभिमन्यू केला असं म्हणायचं तुम्हाला? मी तसं बोलत नाही, पण एवढंच सांगतो की तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी सही न जाने कितने राजों को पर्दा करती है. पण ही खामोशी का? ही आज वेळ नाही आली, आज वाटत नाही तुम्हाला आज बोललं पाहिजे या सगळ्याबद्दल? हो, खामोशीमुळे कन्वर्ट झालो ना मी. पण एक सांगा, तुम्ही इतक्या पद्धतीनं पक्ष बदल करणाऱ्या लोकांना झोडून काढलं, तुम्ही लोकांना इतकं टीका करत होतात, पण आज तुम्हीच गेलात. अर्जुन भाऊ आपल्या सोबत आलेले आहेत. अर्जुन भाऊ, ज्यांनी तुम्हाला सगळ्यांना जोडून काढलं, ती घोषणा सुद्धा दिली 50 खोके एकदम ओके, तेच आज भाजपमध्ये ओके झाले. अर्जुन भाऊ, काय राजकारण आहे? माझा आवाज येतो आपल्याकडे? हो, येतोय. बोला. मुळामध्ये आता यांचे खायचे दात आणि दापाचे दात वेगळे. 50 खोके बोलणारे आता किती खोके घेऊन चूप बसलेत, किती खोके घेऊन भाजपमध्ये गेलेत, हे त्यांनी सांगावं ना. आता इतरांवर आरोप करणं सोपं आहे, आरोप करणं सोपं आहे, पण आता जेव्हा आपलं येतं ना तेव्हा आपलं तरी काहीतरी आठवतं की हा वार झाला, ते वार झाला, ते केलं त्यामुळे मी आलं, ही उपकृती यांना आता आली. तेव्हा आरोप करताना काय झालं, आता किती खोके घेतले भाजपकडून यांनी भाजपकडून किती खोके घेतले हे स्पष्ट केलं पाहिजे. आणि ते म्हणतात निष्ठा काय, हे काय शिकवतील निष्ठा? यांनी आता ज्या मतदारांनी यांना तीनदा आमदार केलं, ज्या मतदारांनी, तर त्यांच्याविषयी जर अशा पद्धतीने अशा पद्धतीने जर उपकाराची परतफेड करत असतील तर काय म्हणावं यांना काय म्हणा? मी विचारतो, मी आरोप कधी केला नाही यांच्यावर. मी ज्यावेळेस पहिली निवडणूक कशावर लढलो? धनुष्यबाणावर. मी आठ निवडणुका धनुष्यबाणावरती लढलेल्या, 8 निवडणुका. माझ्यावरती आरोप केले की गद्दार आहेत. अरे मी 8 निवडणुका धनुष्यबाणावर लढलो ना. मला हे महाराष्ट्र म्हणतात की तुम्ही गद्दार आहेत. अरे गद्दार तुम्ही आहेत. तुम्ही आता पक्षाची गद्दारी केली. मी नाही गद्दारी केली, मी तर धनुष्यबाणावरती लढलो. 8च्या 8 निवडणुका, 8ही निवडणुका मी धनुष्यबाणावरती लढलेलो आहे. त्यामुळे मी गद्दारी नाही केली. गद्दारी यांनी केलेली आहे पक्षाशी, या मतदाराशी गद्दारी केलेली आहे आणि काँग्रेसची गद्दारी केलेली आहे. त्यामुळे हा ठप्पा त्यांच्या कपाळावरचा पुसता जाणवा नाही करत. कैलासजी, म्हणजे असं म्हणतो आपण की जो वार केला, ज्या बाणातून वार केला तोच बाण आपल्यावरती उलट, अशा पद्धतीत झालंय का तुमचं? हे बघा, हिंदीमध्ये एक म्हणणं आहे, तो चुवे खाके दिल्ली हज को चली, तसा मॅटर या माणसाचं आहे. हा माणूस अगोदर आमच्या सोबत पहिले अगोदर हा शरद पवार काँग्रेसमध्ये होता, नंतर युथ काँग्रेस माझ्या सोबत आला, नंतर हा शिवसेनेत आला,
त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदेकडे गेले. म्हणजे याच्या राजकीय प्रवासमध्ये यांनी 4 धोका लोकांना दिलेला. आपण एकेरी नको बोलायला एकमेकांना. मी काढले नाही, त्यांनी बोललो म्हणून मी काढलं. त्याला काही बोलता येत नाही. मुद्दे मांडू ना, आपण थेट मुद्द्यावर बोलू. हे बघा, त्यांनी डायरेक्ट जेव्हा माझ्यावर गद्दारी म्हटलं, मी त्यांचं दाखवतो ना. म्हणजे त्यांना असं नाही ना, तुम्ही पण म्हणालात त्यांना, असं नाही ना, तुम्ही पण त्यांना म्हणालात. सुरुवातीला मी 50 नाही, प्लीज एकेरी नको. तुम्ही दोघंही खूप ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी राहिलेला. प्लीज माझी विनंती आहे, आपण एकेरी नको. प्लीज एकेरी नको. प्लीज माझी विनंती आहे. महाराष्ट्र बघतोय आपल्याला. नाही, त्या संस्कृतीमध्ये पडलेला आहे. त्याला असंच वाटतंय, सर्वांना माहिती आहे जालन्याच्या लोकांना ते गद्दार कोण आहे. आणि कोणी 4 पार्टी आतापर्यंत तुम्ही बदलले, तुमचे असं नवीन नाहीये. खोटं बोलतो, एक तरी एक सिद्ध करून. खोटं नाही, मी खरं बोलतो. अरे आहे, खरंय 4 पार्ट्या बदलले आतापर्यंत तुम्ही. बोललो ना. हा, अरे चर्चा करतो ना. तू तर म्हणतो आवाज येत नाही ते नाही. हा कैलाजी, ऐका ना. कैलाजी, मी बोलत जोपर्यंत तुम्ही काँग्रेसमध्ये होता तोपर्यंत त्यांना बोलण्याचा अधिकार होता तुम्हाला. आता तुम्ही जर आता भाजपचा सिंदूर लावला तुम्हाला, तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंदूरमुळे इन्स्पायर होऊन मी सिंदूर लावला, तुम्हाला तर टीका होणार ना, मग तुमच्या नैतिकतेवर प्रश्न उभा होणार ना. मी तुम्हाला बोलतोय ना. हे बघा, तुम्ही मला प्रश्न विचार, मी तुम्हाला जबाब सक्षम आहे ना. कोणी काय उठेल काय म्हटलं तर मी ऐकून थोडी घेणार कोणाचा. तुम्ही मला विचार करा, मी बोलणार तुम्हाला. मी उत्तर देतो तुम्हाला. बोला, तुम्ही बोला विलासराव, बोला. हा, कालपर्यंत तुम्ही जेव्हा बोलत होतात, तुम्ही जेव्हा मांडणी करत होतात, तुम्ही दुसऱ्यांना बोलत होतात, कारण तुमच्याकडे नैतिकता होती, तुम्ही नव्हता पक्ष सोडलेला. आता तुम्ही नाही बोलू शकत ना. ते बघा, मी जे बोललो असेल कोणाला, मला हे सांगा, मी नाव घेऊन कोणाला बोललो का? मी कोणाचं नाव टार्गेट म्हणून करो का गद्दार कोणाला असवलं? मला हे बघा, मी शायर आहे, मी शायरी करतो, पण कोणाचं नावाने बोललो? 50 खोके एकदम बोके असं मी कोणाचं नाव घेऊन बोललो का? मला हे स्पष्ट सांगा. ते क्लिप तुमच्याकडे आतापर्यंत आहे. मी अधिवेशनमध्ये बाहेर असताना मी स्वतः बोललो 50 खोके एकदम ओके. मी कोणाचं नाव घेतलं का? एखादा व्यक्तीचं नाव घेतलं का? कोणाला म्हटलं का तुम्ही गद्दार केले? मी माझ्या बोलणं, माझी रचना व्यंगात्मक असते, मी बोललो त्यात. त्याला लागती त्याला लागू द्या, मला काय करायचं त्यात. बर, मी बेसिकली कोणाचं नाव घेऊन बोलतो. काय म्हणायचं आता तुमच्याबद्दल महाराष्ट्रानं काय म्हणायचं? आता ज्याला बोलायचं बोलू द्या ना. काय जे बोलेल मी त्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. अर्जुन भाऊ, तुम्ही काय म्हणाल आता? डिफेन्स, आता तुम्ही काय म्हणाल अर्जुन भाऊ? तुम्ही सोचलंय बरेच दिवस. नाही बघा, यांनी सुरुवात केलेली. ज्यावेळेस मी शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेस यांनी सुरुवात केली. टोल नाके काढले गेले आमचे, काहीतरी काढलं चुकीचं, आणि हा माणूस अशाच पद्धतीनं खोटा बोलतो. मी पहिल्या दिवसापासून 1990 पासून शिवसेनेमध्ये आहे. त्या अगोदर लहानपणी कोणत्या कार्यक्रमात गेलो असं म्हणजे का पक्षाचं झालो का? मला कोणत्याही पक्षाचं लेबल नाही. मी शिवसेना एक, आणि हे माझ्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे, त्यांच्याशिवाय मी कधीही पक्ष बदलला नाही. मी विधानसभेच्या 8 निवडणुका लढवल्या, 8ही पण धनुष्यबाणावरती लढवलेल्या आहेत. यांच्यासाठी गद्दारी मी केलेली नाही. आणि हे काय केले याचं मी सांगू शकतो. ते जर बोलले ना तर माझ्याकडे सर्व पुरावे आहेत काय केले. बोला का गेले? अर्जुन भाऊ, तुम्ही हातचा राखून कशाला हे करताय? हे बघा, मी त्यांना आधीच विचारलं, तुम्ही मजबुरी म्हणून गेलात का? मजबुरी त्याला बोलून द्या. ते कोणता आरोप बोलतो बोलू द्या, मी त्या आरोपचं उत्तर देतो. अरे तू सांगणार रे. अरे तूच म्हणत होता ना काय गेलं, कशाला गेलं, तू सांग ना. तू सांगणार ईडी, तू सांगणार. दोनदा ईडी आली ना तुझ्याकडे. तू सांग ना. दोनदा ईडी तुझ्या घरी आली. रडता गेला ना तू शिंदे गटात. तेव्हा काय वाटत नव्हतं का रे तुला? पूर्ण भावना काय राणाचं बसला महाराज देत राहतात.
नाही मी बोलत नाही ना, तो माझा पर्सनल काढेल ना, मी फार पर्सनल काढेल. माझ्याकडे त्याचे एवढे फाईल आहे ना, मी माझ्याकडे एवढे फाईल आहे त्याची, मी पर्सनल नाही, पर्सनल नाही, वैयक्तिक नको, वैयक्तिक नको. ते बोलत वैयक्तिक भांडण नाही, नाही मान्य नाही. ते मी बोलतो, मी पर्सनल काढलं नाही. विलासराव, माझे इंटरव्ह्यू 0 पासून बघा, मी कोणाला कोणी टार्गेट केलं नाही. जर पर्सनल टार्गेट असेल तर मी गप्प बसणार नाही. नको नको, वैयक्तिक नको, वैयक्तिक नको. पळून गेला, मला सांगा कैलासजी, मला भाजपनं घेणं, विद्यमान तिथं आमदार असताना भाजपनं तुम्हाला घेणं काय रणनीती आहे भाजपची? भाजप शतप्रतिशतच्या दिशेने चाललंय का? तुम्हाला शब्द काहीतरी दिला असणार ना, तुम्हाला शब्द काय दिला भाजपनं? हो, मला बोलू द्या ना, मी बोलतो ना. हे बघा, गेल्या 6 महिन्यापासून अशोक चव्हाण साहेब जे माजी मुख्यमंत्री होते, सन्माननीय रावसाहेबजी दानवे आणि अतुलजी सावे, हे तिघं गेल्या 6 महिन्यापासून माझे मागे लागत होते की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या. मी सांगितलं की मला थोडा वेळ द्या, कारण एकदम सहजासहजी एखाद्या पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये जाणे हे आपल्याला मनात पण पटत नाही आणि डोक्याला पण पटत नाही. तर मी वेळ मागितला आणि मी तेव्हा जालन्यामध्ये सर्वे केलं. सर्वेत मला जे दिसत होतं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला जे मान सन्मान भेटेल किंवा आपल्याला कोणत्या पदाचा अपेक्षा नाही किंवा काहीच नाही, पण एक सेवा करायची. आणि ऑपरेशन सिंदूर झाला. आणि सिंदूरमध्ये बघा 2-4 गोष्टी मी सांगतो की आपल्या देशात जे मेकिंग इंडिया नावाने आदरणीय नरेंद्र मोदींनी यांनी जे कार्यक्रम चालवला, त्याच्या अंतर्गत आपला देशात DRDO हा वेपन्स तयार करण्याची फॅक्टरी आहे. आणि त्याच्यासोबत जे प्रायव्हेट कंपनी आहेत, कालानी असेल, टाटा असेल, लेलंड असेल किंवा अदानी, यांनी आपला देशाचा सक्षम करण्यासाठी जे डिफेन्सचे वेपन्स तयार करू लागले. आणि जे आपण बघितलं की कोणताही देश जेव्हा वेपन तयार करतो तर त्याच्या ट्रायल ते त्यांच्या एरियामध्ये करतात. जसं अमेरिका असेल, अमेरिका काय करेल, तिचा नो मॅन्स लँड जिथं त्यांच्या असतात तिकडं ते लोक ते वेपन्सचा प्रयोग करून सक्सेस आहे की नॉन सक्सेस बघतात. चायना तसं करतो, रशिया. पण आपला इंडिया असं आहे की आपण या वेपन्सचे टार्गेट अॅक्युरेट पाकिस्तानला मारलं, पण त्याचे दहशतवाद केंद्र कॅन्सल केलं, त्याचं एअर डिफेन्सचा पूर्ण कॅन्सल केलं. आणि ज्या प्रकारे आपण आतापर्यंत निर्भर होतो दुसऱ्या देशावर इम्पोर्ट करण्यासाठी वेपन्स, पण 15 राष्ट्र असे छोटे छोटे राष्ट्र जसे व्हिएतनामासारखे छोटे राष्ट्र की जे आता आपल्याकडून अग्नी मिसाईल, आकाश मिसाईल, जे डिफेन्सची आपली तयारी आहे ते घेऊ लागले. म्हणजे कुठं ना कुठं आपली इकॉनॉमिक वाढतीये आणि देशात नरेंद्र मोदी साहेबांचा जे वाढत चालू आहे. म्हणून थोडी भावना अशी होती की नाही, आता चालायचं यांच्या मागे. बरं, मग आता मोदींच्या साठी म्हणून तुम्ही गेला, त्याच मोदींवर तुम्ही किती टीका केली हे आम्ही सुद्धा बघितलेलं आहे. अर्जुनराव, मला सांगा, हा अर्जुन भाऊ, मोदींसाठी येत आहेत म्हणजे तुमचे मित्र होत आहेत ते? बघा, आता हे पुतना मावशीचे अश्रू आहेत. हे कसं आहे, आता स्वतःचं पाप पुतना मावशीचं प्रेम म्हणायचंय तुम्हाला? काहीतरी लपवायचं म्हणून मोदीचं प्रेम दाखवायचं. बाकी हे देवेंद्र फडणवीसवर काय बोलले आम्हाला माहित आहे, हे मोदीवर किती घाण बोलले आम्हाला माहित आहे, अमित शहावरती किती वाईट बोलले हे आम्हाला माहित आहे. आता सिंदूरचं यांना आठवा लागलं. यांचा सिंदूरचा विषय नाही, यांचं सिंदूर खजाऱ्यामध्ये आलेलं आहे. हे यांच्या पाठीमागे मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, शिंदे साहेबांनी त्याला उत्तर दिलं. म्हणून या ठिकाणी आपले पाप लपवण्यासाठी हा माणूस भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाला जेव्हा माहित पडेल की या माणसाने असे घोटाळे केलेले आहेत, त्यावेळेस भारतीय जनता पक्ष तो यायला करून देईल पक्षातून. अर्जुन भाऊ, तुम्ही का नाही सांगितलं भाजपला? मग भाजपनं तुम्हाला तुमच्यासाठी तर आणलं नाही ना. कदाचित भारतीय जनता पक्षाला माहित नाही यांनी काय पाठ केले. कदाचित भारतीय जनता पक्षाला माहित नाही काय पाठ केलेलं आहे. मी बोलू का विलासराव? एक मिनिट. विलासराव, भारतीय जनता पक्षाला हा बरं ठीक आहे, भाजपला विलासराव यांची जे तक्रार होती नगरपालिकामध्ये भ्रष्टाचार म्हणून याने जे तक्रार केली या अगोदर हेच तक्रार याचा भाचा निलेश शिंदेने तेच तक्रार केली. तेव्हा पण आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतात. काय झालं तेव्हा? नील भेटला,
0-0 त्याने हे केलं. आणि आताही सांगतो, याला नगरपालिका माहीतच नाही. यांना वाटलं की एका मीटिंग मध्ये तुम्ही फार ठराव घेतलं. मी एक सांगतो, त्या मीटिंग मध्ये चीफ ऑफिसर असतो, आणि जर आम्ही अनैतिक काम केलं की भ्रष्टाचाराचं काम केलं तर 308 मध्ये कलेक्टरकडे जाऊन ते कॅन्सल करावं लागतं. तसं झालेलं नाही. दुसरा, मग त्याच कामाला प्रशासकीय मान्यता त्या कलेक्टर देतो, ते कलेक्टरने दिलेली आहे. एकतर याला नगरपालिका समजत नाही. आणि हा विश्वात पहिला माणूस आहे अर्जुन खोतकर, याच्या घरी 2दा ईडी आली. आता तिसऱ्यांदा पण येणार, त्याला लक्षात सांगतो, तिसऱ्यांदा पण ईडी तुझ्या घरी येणार आहे. आणि भ्रष्टाचार कोण चल मग याला सांग, विलास तुम्ही याला सांगा, त्याला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकडे जा. याला धुलिया प्रकरणमध्ये देवेंद्र फडणवीसने एवढा झापला, याला धुलिया प्रकरणमध्ये एकनाथ शिंदेने एवढा झापला. मी विलास तुम्हाला चॅलेंज होते, या माणसासोबत तुम्ही मुख्यमंत्रीकडे जा. मुख्यमंत्री काय बोलतो याच्याबद्दल माहित आहे. याने धुलियामध्ये, अरे धुलिया प्रकरण, आता धुलिया प्रकरणमध्ये पुन्हा ईडी तुझ्याकडे येणार. अरे हो ना, अरे जाऊन जा ना विलासरावला घेऊन जा ना, पत्रकाराला घेऊन जा. माहित पडेल मुख्यमंत्री काय वजन आहे, सर्वांना माहित आहे. हा, अरे मला छोटा तासाबाई खोतकरच्या नावाने फ्लॅट हडप केला तुने, तो दर्शना हॉटेलच्या नावाने लोक भूखंड हडप तुने, कृषीपूर्ण बाजार समिती काढला, फॅक्टरी काढला, 15. अरे तुला तर भाजपमध्ये गेल्यानंतर लगेच तुम्ही ईडीची भाषा सुरू केली. तुम्ही भाजपमध्ये गेल्याबरोबर अनिल गोटे साहेबांनी याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये धुलिया प्रकरणामध्ये. त्यामध्ये असं की SIT चौकशी, सीबीआय चौकशी किंवा ईडी चौकशी लावा, आणि पडद्यामागे म्हणजे हे असे लोक असतात पडद्यामागे, त्याची इन्क्वायरी करा म्हणून याचिका दाखल झाली. 8-15 दिवस हे सर्व तुम्ही मी प्लॅन केलं नाही, तू करतो. अरे तू पैशासाठी काही करतो रे बाबा, मला पुरा गावाला मालूम आहे. जगा खाल्ली, कोणाची जगा खाल्ली बोलू का आता, कोणाची जगा खाल्ली, तो अर्धा जालन्याचे गरीब लोकांची जगा खाल्ली तुने. अरे तुझ्यासाठी लोक आता जालन्यात सोडून परत झाले, शिफ्ट येऊ लागले सर्व उलटे सिधे धंदे करणार. आणि मला शिकवलं का? मला सांगा, विलासराव इंटरव्ह्यू सुरू करा. मी कोणाला पर्सनल बोललो नाही. हा माणूस काय तुम्ही आपल्याला वैयक्तिक नकोच आहे. मला सांगा, तुम्ही स्पष्ट बोलणार आहे, कैलाजी तुम्ही स्पष्ट बोलणार आहे. मालक पण नाही, मला अभिनंदन करतात. अभिनंदन मला त्याचा. मला तिकीट दिलं जायला सांगितलं का आपल्याला सोबळावर लढायचं काहीतरी? मी फक्त एवढंच बोललो देवेंद्र साहेबांना, आपण मला काही नको, माझं आयुष्य राहिला 15 वर्ष आणि मी चांगलं काम करू शकतो आणखीन 10 वर्ष मी तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या कामाला करणार आहे. माझी काही मागणी नाहीये, आणि मला काही दिलं तर चांगलं, नाही दिलं तर चांगलं, पण भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवणार मी त्यांना सांगितलं. लपवण्यासाठी बीजेपी. अरे याच्या अगोदर केलं ना. अरे तू तर ईडीच्या मध्ये येणार आहे. ईडीच्या जामीनवर सोडला तुला, 2दा ईडीवर जामीन सोडला. अरे जमीन खाल्ली, तो शुगर फॅक्टरी खाल्ली. हा तू काय सर्व सहकार क्षेत्र खाऊन टावली तुने. हा थांबन अर्जुनराव, खरेदी विक्रीची बिल्डिंग खाल्ली तू. विद्यमान आमदार आहात, सरकार तुमचं आहे, पण मित्र पक्ष तुमच्या सोबत ज्यांनी लढले, तुमच्या राजकीय विरोधकांना सोबत घेत आहे, त्यांना प्रवेश देत आहे. हे राजकारण इतकं साधं सोपं सरळ आहे? तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही हे सगळं करत असताना, की कुरघोडीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय? काय आहे कळलं पाहिजे. मी नावं सांगतो अर्जुन भाऊ, मी नावं सांगतो, केवळ तुमच्याबद्दल असं घडले नाहीये. सुधाकर बडगुजर आले, भाजपमध्ये गेले. त्यानंतर कुणाल पाटील आले, भाजपमध्ये गेले. संजय जगताप, शिवतारी आहेत तिथं तुमचे, तिथं ज्यांना त्यांनी पराभूत केलं, संजय जगताप आले. मग सुरेश वरपुडकर आले. ही नावं कितीतरी आहेत. काय चाललंय? हे तुमची अस्वस्थता वाढवणार नाहीये का? नाही, या संदर्भाने मी माननीय शिंदे साहेबांशी बोललेलो आहे की त्या पद्धतीचे लोक जर आपण या ठिकाणी घेत असेल तर या संदर्भातला विचार आपण केला पाहिजे. मी बोललो, माझं स्वतःचं बोलणं झालं. त्यामुळे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार आहे शिंदे साहेब. मला बोलले की मी त्यांच्याशी बोलतो म्हणून त्याच्याशी बोलले. आणि असे दागी माणसं घेऊन काय साध्य करणार?
असे डागे माणसं हो काय साध्य करणारे अरे माझ्यावर एक डाग नाही, तुला तुझ्या अख्खा कुटुंबाला डाग आहे. कासाबाई तुझ्या आईच्या नावाने तुने बोगस सेटलमेंट केला डॉक्युमेंट्स आणि प्लॉट घेतला. त्या दर्शना हॉटेलमध्ये बोगस लोकांची साईन मारून तुने घेतला. डाग नाही तुझ्यावर, प्रेषित पूर्ण बाजारी डाग आहे, खरेदी विक्री सांगते आहे, सर्व तुझ्यावर आहे. तुझा एक नाही, तुझा पूर्ण डागच होतं, शर्टच काढाय, तोंड पण काढाय तुझा. हा ऐका ना, आपण तू काय चालला, मी काय एकनाथ शिंदेकडे चला, मी येतो एकनाथ शिंदेकडे, काय म्हणतात चला. अरे रडता रडता एकनाथ शिंदेकडे गेला. एकनाथ शिंदेने स्वतः तुला औरंगाबाद रडून आलं तर यायचं नाही माझ्याकडं, बोलला की नाही एकनाथ शिंदे, रडून आलं तर यायचं ना मला. रामदास कदमने काय बोलला तुला, तुझ्या अरे पागल तू आहे रे, अरे तू मूर्ख आहे रे, तुझे सुरुवात केली म्हणून मी केलं बोललो. म्हणून बोलावं लागतं, मूर्खाला ही भाषा बोलावं लागतात. मी मूर्ख आहे, जमीन काढली मला सांगा या सगळ्या उद्या तुम्हाला एकत्रित निवडणूक लढवायची आहे. भाजप आणि तुम्ही तिथं जरी दोघं विरोधक असला तरी तुम्ही दोघं मित्र पक्ष आहेत या महाराष्ट्रात. भाजप आणि शिवसेना हे दोन मित्र पक्ष आहेत. तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचंय, मग अशा प्रकारे कसं सामोरं जाणार तुम्ही? अरे बाबा, मी भाजपमध्ये गेलं याला सपोर्ट कशाला देतो? मी काही बोललो याच्याबद्दल? कालपासून मीडियामध्ये काही बोललो का मी? याने सुरुवात केली काल, मग याला रिप्लाय दिला मी. आता तुम्ही त्याला बसवलंय, तो बोलतोय, मग मी रिप्लाय करायचं नाही का? हा माझी काय आहे नाही का? एक दुसरा ठीक आहे, उद्या काय होईल ते बघू ना. उद्या आजचं त्याच्या फिकर कोण करणार आहे? अरे बाबा, मी अगर अक्षम असेल, माझ्या मागे कोण नसेल, कधी माझ्यावर काय पोलीसचा रिपोर्ट, सीआयडीचा रिपोर्ट सन्माननीय मुख्यमंत्रीकडे नाही असत का? सोबळावर लढणार आहे तुम्ही? हे बघा, मी तर काय बोलतो, हो यस यस, महानगरपालिका बद्दल मी माझ्या जे कार्यक्षेत्र त्याबद्दल बोललो. महानगरपालिका सोबळावर लढणार. अर्जुन भाऊ, माझं काय मत आहे, हा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता आहे. हे कोण बोलू शकतं? रावसाहेब दानवे बोलू शकतो. हे कोण बोलू शकतं? बबन गोनीकर बोलू शकतात, नारायण कुचे बोलू शकतात, या ठिकाणी दानवे आमदार बोलू शकतात, हे भास्कर दानवे बोलू शकतात. हा तर कार्यकर्ता, याला कोणी अधिकार दिला? याला कोणी अधिकार दिला हे बनण्याचा? नेते म्हणते मी बोलू विलासराव, मी बोलू का? प्लीज विलासराव, काल मुख्यमंत्रीला जेव्हा भेटलो मी, तेव्हा माझ्यासोबत रावसाहेब दानवे होते, माझ्यासोबत नारायण कुचे होते, माझ्यासोबत बबन लोणीकर होते, माझ्यासोबत भास्कर दानवे होते, माझ्यासोबत संतोष दानवे होते, माझ्यासोबत रावसाहेब राजेश राऊत होते, माझ्यासोबत देठे होते. हे सर्व बोलले, मी एकटा बोललो नाही. मी काय बोलत नाही की मी एकटा बोललो म्हणून. मी फक्त ते म्हटले, कैलाश तुझा आम्हाला कशा प्रकारे फायदा होईल? मी म्हटलं साहेब, मी महापौर आणून देतो. आणि हे नेते मंडळी होते समोर, तेव्हा मी बोललो. याला लक्षात ठेव, याला माहित नाही मी देवेंद्र फडणवीस सोबत कोणासोबत गेला. अशोक चव्हाण होते, हे सर्व होते आमच्या सोबत. आणि मी बोललो साहेब, तुम्ही जर फ्री हँड दिला तर मी आणू. आणि माझा बोललो भाजपमधले, तुमचे भाजपमधले काँग्रेसमध्ये कोण होते मला माहिती आहे. विलासराव तुमचे गॉडफादर होते, अशोकराव होते, आता इकडे कोण आहे? हे बघा, मी सर्वांना सन्मान्याने सांगतो की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहे, रावसाहेब दानवे साहेब आहे, अशोक चव्हाण साहेब आहे, विखे पाटील साहेब आहे, अतुल साहेब, हे माझे मित्र आहे. आणि नारायण कुचे असेल, बबन लोणीकर असेल, संतोष, हे माझे सहकारी मित्र आहे. देशात अमित शाह साहेब आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, हे सर्व माझे नेते आहे. मी 0 पासून सुरुवात केली. आणि मी स्वतः आता मी असं म्हणत नाही की मी नेता आहे, मी आता मी कार्यकर्ता म्हणून आहे. माझे जस्ट मी एक कार्यकारिणी सदस्य झालो काल. मी थोडे म्हणतो मला काय झालं म्हणून. विलासजी, बरोबर, ठीक आहे. अर्जुन भाऊ बोला. बघा, हे मित्र म्हणतात ना, तर रावसाहेब दानवेचा बाप कोणी काढला होता? याच महाशयाने काढला होता. अशोक चव्हाण बद्दल कोण बोललं तर घाण? हेच महाशय बोलले होते. या ठिकाणी याला संभाजीनगरचे आमचे मंत्री महोदय अतुल सावे यांना टक्केवारी बद्दल कोण बोलले होते? हे टक्केवारी बोलले होते. म्हणजे प्रत्येकाला माघारी काही बोलायचं. नारायण कुचेला जातीवर बोलतात, सर्वावर वेगवेगळ्या भाषा बोलतात, एकदम फालतू माणूस असं बोलतात. हे काय स्टेटमेंट करतात? मला असं वाटतं की हे माघारी एक आहे आणि समोर एक आहे.
सर्वांच्या विलासराव भावनेने या ठिकाणी बोलतात. विलासराव मी बोलू का? असं नसतं. विलास मोजमाप काय, लोकशाहीचा मोजमाप काय, निवडणुकीमध्ये जो जिंकला तो लोकशाहीमध्ये मोजमाप त्याचं आहे. या माणसाला साध्या पंचायतमध्ये, साध्या गावाच्या निवडणुकीत, सोसायटीच्या निवडणुकीत या माणसाला पाडलं. माझ्या भाजपने डोक्यावर का घेतलं? आपण मुद्दा आहे ना, माझ्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी याला या ठिकाणी मानशेंद्राच्या सोसायटीमध्ये पाडलं. तिथं भाजपला डोक्यावर का घेतलं ना? बघा ते काल बघितलं का फोटो तुम्ही? ते बघितलं ना. पण मी जेव्हा म्हणतो ना, जेव्हा भाजपला खरं कळलं यांचं, तेव्हा भाजपने यांच्यावर कारवाई केली. बरं मी बोलू का? हे बघा, मी माझा राजकारण शहरा मर्यादेपुरताच आहे, एक लक्षात ठेवा. मी माझा राजकारण शहरा मर्यादेपुरतीच आहे आणि मी मायक्रो मॅनिटरचा माणूस आहे. एक ग्रामीण मध्ये ज्या याचा कार्यकर्त्याने मला पाडला म्हणताना मी नाही म्हणत नाही, पाडला, पण त्याला सरपंच पदातून काढून माझा माणूस सरपंच बसलो मी, एक लक्षात ठेवा. दुसरा, मी जर रावसाहेब दानवेचा बाप काढला असेल, तुम्ही आताच रावसाहेब दानवे साहेबांनी विचारा मी तसं केलं का? मी नारायण कुचेच्या जातीवर जर बोलत असेल, तुम्ही नारायण कुचेला आता बोलून घ्या की मी बोललो का. बबन लोणीकर साहेबांनी मी कधी काही बोललं तर तुम्ही विचारून घ्या. अशोक चव्हाण बद्दल काही बोललं तर विचारून घ्या. तुम्ही आता तुमच्याकडे तुमच्या प्रतिनिधी पाठवा ना, मी बोललो का? जर मी त्यांना बोललो असतं ते माझा प्रवेश करून घेतला असता का? हे माणूस काय, हा दानवे सोबत भांडण करतो, हा राजेश टोपेशी भांडण करतोय, हा माझ्याशी भांडण करतो, आणि मला जालन्यात जेवढे पुढारी सर्वांना या भांडतो. असं आहे की त्याला असं वाटतं की मी फार मोठं आहे, पण हे याला माहित नाहीये, तू चुकीने निवडून आला तुला माहित पडेल आम्ही काय. पैसे वाटले, पैसे दुसरं नाही. पैसे वाटले 100 कोटी वाटले म्हणून निवडून आला. झाली आहे एक गोष्ट मात्र महाराष्ट्राला या निमित्तानं गोष्ट कळलेली आहे. प्लीज बोला. मी 1990 पासून आमदार आहे. मी किती वेळेस निवडून, एकदा आलो का, दोनदा आलो का, तीनदा आलो का, चारदा, आणि मी 8 निवडणुका लढवल्या आणि तीनदा पडलो ना, दोनदा आलो. तुला पण दोनदा पाडलो. अरे तुला दोनदा पाडलो मी, लक्षात ठेव. दोनदा पाडलो मी तुला, मी पण पाडलो तुला दोनदा. आपण निवडणूक आहे, निवडणूक आहे, त्याच्याबद्दल पण आता तुम्ही मित्र पक्षात आलेले आहात एकमेकांच्या, पण तुम्ही मित्र दिसत नाहीयेत हे मात्र महाराष्ट्राला कळलेलं आहे. पण वर राज्य पातळीवर 2 मित्र पक्ष आहेत, पण 2 मित्र पक्ष सुद्धा एकमेकांवर कुरघोडी करण्याचं कसं राजकारण खेळतायत हे सुद्धा गेल्या काही दिवसातल्या सगळ्या राजकीय चालींवरून दिसतंय. नेत्यांना आपल्या पक्षात घेताना जी कुरघोडी केली जाते त्यातूनही दिसतंय, आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे, आपलं स्थान बळकट करायचंय, आणि हे सगळं करत असताना भाजपला 100% भाजप करत असताना पक्ष वाढवण्यासाठी जे करता येईल ते केलं जातंय. अर्जुन भाऊ खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या. प्लीज शेवटची कमेंट. नाही, यांचे केलेले आरोप जर खरे असतील तर लोकांनी मला 35,000 मताने निवडून दिलं असतं का? या ठिकाणी एवढ्या मताधिकाऱ्याने मला निवडून दिलं. हा पराभव झाल्यामुळे मनोरुग्णासारखे काही लोक वागा लागलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पराभव फसवणं हे फार महत्वाचं आहे. आम्ही पराभूत झालो, आम्ही कधी वाईट बोललो नाही कोणाविषयी, यांच्याविषयी बोललो नाही, कोणाविषयी शेअर मध्ये बोलायचंय. शेअर पाहिजे मला. तुम्ही शायर आहात, तुम्ही शायर बोलतो ना, त्याचं उत्तर देतो. याला मी 2दा पाडलं. 2019 मध्ये याला 28,000 मताने पाडलं मी. किती? 28,000. आणि मला त्यांनी एकदा पराभूत केलं 28,000. आणि तुला सांगतो, 100 कोटी तुने खर्च केले, बटेंगे कटेंगे, यामध्ये मी पडलो. तू म्हणजे तू काम केलं म्हणून निवडून आला नाही. एक लक्षात ठेव. अरे तुला काय सांगतो, तू काय एवढं नाहीये. जर उद्या इलेक्शन होते काय आले करतो ते बाप. आता भेटला मला भाजप, माहित पडेल तुला बराबरीचे टक्कर काय चालेल. लक्षात ठेव. आणि तू काय रे, तू काय जामीन देते तुझी. कैलाजी, शायरीच्या माध्यमातून मला वाटतं उत्तर द्या. शायरीच्या माध्यमातून, तुम्ही शायर आहात. हमारी ख्वाहिश है कि हर घर में चिराग जले, हमारी तो ख्वाहिश है कि हर घर में चिराग जले, पर कुछ वो है जो चाहते अंधेरा बना रहे. ठीक है, देख लेंगे क्या होगा.
अरे ठीक आहे. भामट्या. अरे खूप धन्यवाद, चल. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. काही बोलता आपण येत नाही. रडता रडता गेला. दोघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बघा कसा Rating नको please. आपण आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. दुल्या प्रकरणामध्ये त्याचा रडत रडत बोलत होता तू दुल्या प्रकार